उशीर खूप झाला आहे म्हणून मी माईकचा ताबा घेतला. ज्यांचे विचार असतात आपण ऐकले आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या कुटुंबाचं प्रचंड योगदान आहे ते ज्योतिराव शिंदे आहे. राज्याच्या केंद्राचे मंत्री आणि राष्ट्रीय मंत्री प्रतापराव जाधव ज्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदे, शिवराम सुतार, संजय नहार, व्यासपीठावरचे अन्य सरकारी उपस्थित बंधू भगिनींनो, दोन कामाच्यासाठी आज या ठिकाणी आपण एकत्रित आहोत. एक आनंदाची गोष्ट अशी आहे, यंदाचं मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये होते. अनेक वर्षाच्या नंतर हा योग आहे. स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं, ज्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते आणि त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गांधी होते. इतका काळ लोटल्याच्या नंतर मराठी भाषिकांना देशाच्या राजधानीमध्ये ही संधी मिळते आणि त्याच्यामध्ये सरहद आणि त्यांच्या सगळ्या सरकारांनी साहित्य परिषदेने पुढाकार घेतला, कष्ट केले, त्याबद्दल त्यांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. हे अधिवेशन चाल कसं होते, त्याला इतिहास आहे. मला आठवतंय की देशाचे एक प्रधानमंत्री होते, जात समाजाचे होते आणि चंद्रशेखरांच्या नंतर त्यांनी ही सूत्र हातात घेतली होती. कधी माझी भेट झाली की नेहमी ते टीका टिप्पणी करायची. ते नेहमी सांगायचे, तुम्ही लोकांनी आणखीन इतिहास घडवायला पावलं टाकायला हवी होती. मी त्यांना विचारलं, काय तुमची तक्रार काय आहे? त्यांनी सांगितलं, सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठे दिल्लीपर्यंत आले, दिल्लीचा ताबा घेतला आणि दिल्ली सोडून तालकटोरामध्ये गेले, तिथे राहिले आणि सदाशिवराव भाऊंनी सांगितलं की आता आम्हाला गंगेत स्नान करण्यासाठी जायचे आहे, आता इथं थांबायची आवश्यकता नाही. आणि त्यावेळेला सूरजमल जहाज हा दिल्लीचा राज्यकर्ता होता आणि त्यांनी सांगितलं की मराठ्यांनी ही आयुष्यात केलेली चूक आहे, गंगेमध्ये स्नान कधीही करता आलं असतं, पण दिल्ली हातात असतानाची दिल्ली सोडून भलतीकडे जायचा निर्णय त्यांनी घेतला, हा काही योग्य नव्हता असं सूरजमल जहाजनी सांगितलं. मी काही इतिहासतज्ञ नाही, या ठिकाणी मोरे साहेब या ठिकाणी आहेत,
ते या संबंधीचं भाष्य योग्य ठिकाणी कुठं करतील. आज या ठिकाणी एकनाथांचा सन्मान आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे सातारचे. माझी गमतीची गोष्ट आहे. 2 ठिकाणी मला आठवणी होतात. एक ते ठाणे महानगरपालिकेमध्ये सन्माननीय सभासद होते. अनेक वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली ती संस्था चालू होती. माझा या संस्थेचा कधी संबंध आला. एका वेगळ्या अशा प्रकारचं ते व्यासपीठ होतं. अनेक मोठे नेते होते. मला आठवतंय हेगडेंचं नेतृत्व होतं. प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू ते त्या ठिकाणी होते. मराठीचे एक महत्त्वाचे कवी आणि जे सातारकर होते, ज्यांचं नाव श्री सावलाराम म्हणून ओळखलं जायचं. ते श्री सावलाराम सातारा जिल्ह्याचे आणि त्यांची काही गाणी ही खेड्यापाड्यातसुद्धा लोकांच्या मुखात होती. एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मुला मुलींचं लग्न लागलं की सनईवर किंवा रेकॉर्ड एक गाणं यायचं, जा मुली जा तू दिल्या घरी सुखीला वगैरे. आणि त्याचे कवी सावराम पाटील. आणि सावराम पाटील ठाण्याचे नगराध्यक्ष होते आणि सातारकर होते. मला अशी आठवण झाली, त्याला एक कारण आहे. मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी होतो. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. गजी माडगूळकर आमदार होते आणि ठाण्याला निवडणूक होती. माडगूळकरांनी सांगितलं चव्हाण साहेबांना, नाईक साहेबांना की आमच्या सावराम फाटाला अध्यक्ष करा. मला बोलून घेतलं पक्षाचा सचिव म्हणून आणि सांगितलं की ठाण्याला जायचं, 2-3 दिवस बसायचं आणि काही झालं तर सावराम फाटी अध्यक्ष होती हे बघायचं. आता आम्ही काँग्रेसवरच होतो, त्यामुळे उद्योग करायचे ते माहीत होते. ते उद्योग केले आणि त्यांना त्या ठिकाणी अध्यक्ष केलं. मी फोन केला नाईक साहेबांना की तुमचं काम झालं. ते म्हणजे त्यांना घेऊन या, कारण ही सूचना माडगूळकरांची होती आणि सुदैवानं माडगूळकर आज माझ्या घरी येत. मी त्यांना घेतलं सावराम फाटांना. नाईक साहेबांच्या घरी वारसावर गेलो आणि माडगूळकरांनी त्यांना मिठी मारली आणि माझ्या फाटीत झाप आली. गळ्या मोठं काम केलं तू. ते म्हणजे याच्याचा फाटी ठाण्याचा अध्यक्ष केलं. सावराम फाटांच्या गावाचं नाव येजन मशिंद्र. त्यामुळे याच्याचा फाटी ठाण्याचा अध्यक्ष केला. हे मोठं काम तू केलं आणि म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं होतं. त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये श्री सावराम होते, शिंदेसाहेब होते, रांगणेकर होते, अहिल्याबाई होत्या का नाही मला आठवत नाही. अनेक लोक त्या ठिकाणी की जे
ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटा केली किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदेंच्याकडे होती, ही या ठिकाणी सांगायला हरकत नाही. मला आनंद आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी. आणि सांगताना त्यांनी सांगितलं सातारचं एकनाथराव सातारने बरेच मुख्यमंत्री दिले. अनेकांना माहीत नसेल, मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनजीभाई कुफर. सातारला कुफर नावाची कंपनी आहे. त्या कुफरचे जे मालक आहेत, ते आता नाही आहेत, ते होते स्वातंत्र्याच्या अलीकडे. ते पहिले मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण झाले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण झाले. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथराव झाले. मला एकच त्यांना आठवण करून द्यायची, तुमची यादी बरोबर आहे, पण एक नाव राहिलं. आणि ते गावाचं नाव नांदवळ. आणि त्या नांदवळचा मुख्यमंत्री त्याचं नाव शरद पवार. त्यामुळे मी त्या जिल्ह्यात होतो. मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली. आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढं कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली. ठाणे, नवी मुंबई, मुंबई हा सगळा नागरी भाग आहे. आणि अलीकडच्या 50 वर्षामध्ये नागरी प्रश्नाच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षानं एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील. आणि म्हणून एक योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं. आणि हे करत असताना कधीही पक्ष अभिलाष न ठेवता विविध क्षेत्रातल्या लोकांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषतः नागरिक परिसर त्याच्या प्रश्नाची सोडवणूक कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं. याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील. आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतो आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आणि तो सन्मान कसा होतो आहे? शिंद्यांचा पुरस्कार, शिंद्यांना शिंद्यांचा पुरस्कार आणि जावळी असलेल्या शिंद्यांच्या हातून आनंद आहे. सरहद्दने हा मोठा कार्यक्रम घेतला. माझी खात्री आहे की ज्या अगत्यानं आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलो. आणि त्याचं महत्त्वाचं कारण मी बघतो गेले काही दिवस दिल्लीमध्ये इथलं वातावरण बदललं. दिल्लीमध्ये आम्हाला लोकांना स्थानिक लोक भेटायला येत असतात. आणि अलीकडे येतात तो प्रत्येक साहित्य संमेलनाच्या संबंधी काही ना काहीतरी सांगायला येतं. आज दिल्लीकर आणि दिल्लीचे मराठी भाषिक अतिशय खुशीत आहेत. ते वाट बघतात की 21, 22, 23 कधी येते, प्रधानमंत्र्यांचं भाषण कधी होतं आहे, अन्य कार्यक्रम कधी होतील. आणि गेले काही दिवस बघतोय दिल्लीची रोजची संध्याकाळ सरहद असो, साहित्य परिषद असो, अन्य संस्था असो, त्या सगळ्यांनी विविध प्रकारचे उपक्रम
या ठिकाणी आयोजित करून दिल्लीकरांना एक प्रकारचं मानसिक समाधान देण्याचं काम सुरू केलेलं आहे. माझी खात्री आहे की हे साहित्य संमेलन अतिशय यशस्वी होईल, लोकांच्या लक्षात राहील आणि दिल्लीकरांनी त्याच्या पाठीशी जी शक्ती उभी केली त्याची नोंद संबंध देशाच्या मराठी भाषिकांच्यात घेतली जाईल हा विश्वास या ठिकाणी मी बाळगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.